नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज मैदान चालू आहे पिंपरद या ठिकाणी आणि या मैदानामध्ये आत्ता सेमी फायनल जे आहेत ते 9 जे आहेत ते पाळले आणि त्या 9च्या सेमीमध्ये कोणकोणते नंदी जे आहेत ते सेमी फायनलसाठी पात्र झाले, क्वार्टर फायनलसाठी पात्र झाले. आणि आज एक मोठा इतिहास घडला मित्रांनो. सोनारपाड्याचा सोन्याचा म्हणजे सोन्या 50-50चा मुलगा उज्जैन 50-50 आज गुलालासाठी पात्र झाला आहे. आणि कोणासोबत पळाला, गाडी कशी पळाली, कोण होतं गाडीवरती ड्रायव्हर, याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली असेल. नक्कीच बघा कोणत्या सेमीमध्ये हा थरार जो आहे तो झालेला आहे. तत्पूर्वी सेमी क्रमांक 1चा निकाल सांगतोय मित्रांनो. सेमी फायनल 1मध्ये सुंदर अशी गाडी पाळली, पब्लिकनं गाडी पाळली. तास क्रमांक 7वरून धावलेली गाडी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ब्रेक फेल असं म्हटलं जातं, असा हा मास्टर पाळला. आणि त्या ब्रेक फेल मास्टरसोबत आपल्याला करमाळाकरांचा राणा पळताना दिसला. राणा आणि ब्रेक फेल मास्टरची गाडी जी आहे त्याच्या मैदानामध्ये आदतच्या गुलालासाठी पात्र झालेली आहे. आणि तसेच आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. लखन आणि पिंटू ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र. चारही गाडी मालकांचं खूप साऱ्या शुभेच्छा आणि बैलांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आणि ड्रायव्हरलासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये सेमी फायनल 2चा निकाल 2मध्ये पुन्हा एकदा पब्लिकनेच गाडी पळाली. तास क्रमांक 7वरून धावलेली गाडी घरचा साज पळाला. शेटफळकरांचा बकासूर पळाला आणि त्या बकासूरसोबत पळाला मोरूचीकरांचा बुलेट पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती शेटफळकरांच्या बकासूरची आणि मोरूचीकरांचा बुलेटची गाडी सेमीसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. तसेच क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी माळशिरसकरांचा साई आणि समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा संयम पाळला. ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र. तसेच आजच्या मैदानामध्ये सेमी फायनल 3चा निकाल 3मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी गुरु आणि खंड्या ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे. तसेच क्वार्टर फायनलसाठी गाडी जी आहे ती पात्र झालेली आहे. तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी फायर आणि त्याच्यासोबत एक आदत पाळला. सुंदर अशी गाडी जी आहे ती गुरु खंड्याची फायनलसाठी आणि क्वार्टर फायनलसाठी फायरची आणि आदतची गाडी सेमीसाठी पात्र. हा होता सेमी फायनल 3चा फायनलसाठी पात्र आणि क्वार्टर फायनलसाठी पात्र ह्या गाड्यांचा निकाल. आता वळतोय सेमी फायनल 4चा निकाल. 4मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 1वरून गाडी पब्लिकनं पाळली. पुन्हा एकदा गाडी तानाजी अण्णा कळसूल यांचा नावाने ती गाडी पाळली. सुंदर अशी गाडी जी आहे ती कार्टून आणि लक्कीची गाडी जी आहे ती आजच्या मैदानामध्ये फायनलसाठी पात्र झालेली आहे सेमी फायनल 4मधून. आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी जी आहे पात्र झालेली आहे. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी गरुडा आणि मेहरबान ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. चारही गाड्यांचं खूप सारं कौतुक, चारही बैलांचं आणि चारही मालकांचं आणि ड्रायव्हरचं कौतुक. आजच्या मैदानामध्ये सेमी फायनल 5चा निकाल आहे. 5मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सोनारपाड्याच्या सोन्याने इतिहास करून ठेवला आहे, असा हा त्याचाच मुलगा आज पळताना दिसला. जयेश पाटील सोनारपाडा यांचा सोन्या 50-50चा मुलगा उज्जैन 50-50 पळाला आणि त्या उज्जैन सोबत पळताना दिसला. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला असा हा दुसा सचिन पळाला. शाहिदभाई मुलानी नातेपुतेकरांचा काय गाडी पळली भैया ड्रायव्हर बांबोडीकरांनी. आणि आज पुन्हा एकदा जयेश पाटील सोनारपाड्याच्या सोन्याच्या धावणीला गुलाल जो आहे तो उज्जैनने मिळवून दिला आहे. खरंच खूप आनंद असेल जयेश पाटील यांना. तसेच त्याच मैदानामध्ये त्याच सेमीमध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी जी आहे ती पात्र झालेली आहे रैना आणि शॉटगन नंद्याची गाडी. तसेच आजच्या मैदानामध्ये सेमी फायनल 6चा निकाल घेतोय. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी मठाची वाडी या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. तसेच क्वार्टर फायनलसाठी गाडी जी आहे ती तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी कन्हैया आणि त्याच्यासोबत एक आदत पळाला. सेमीफायनल 7चा निकाल घेतोय. तास क्रमांक 2वरून धावलेली गाडी जंक्शन यांचा देवा पळाला आणि त्या देवासोबत आदत किंग चित्तर पळाला. सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र. क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र आहे. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी अभिजित मेडिकल यांचा सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत एक नंदी पळाला. तसेच सेमी क्रमांक 8चा निकाल. 8मध्ये सुंदर अशी लढत झाली आहे, परंतु सर्जाने काय वडलेली गाडी, परंतु VIP त्या नंदीचं नाव होतं
हाय पी लकी हा थोडासा कमी पडला. सर्जाला आदतमध्ये नाही म्हणजे सर्जाला ओपनचाच बैल टाकायला लागतो. ओपनच्याच मैदानात पळवलं तर चांगलं होतं. आदतचे नंदी त्याला नाहीत पुरत. सर्जाचा एवढा वेग आहे काय सांगू शकत नाही. 9चा निकाल पेंडिंग आहे.